आपण आज आंदोलन करताय, काय सांगाल? सन 2010 पासून आपण बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षकांची भरती झालेली नाही आहे. तर त्यानंतर शासनाने कंत्राटी पद्धतीने आम्हाला नियुक्त्या दिल्या आणि आम्हाला शाळेवर रुजू करून घेतलं. परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कंत्राटी शिक्षक जे आहेत ते मानधनावर काम करत आहेत आणि त्यांना कोणत्याही नोकरीमध्ये स्थैर्य प्राप्त झालेलं नाही आहे. तर आमची अशी या निमित्ताने मागणी आहे की कंत्राटी शिक्षकांना सामावून घेतलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. हीच आमची प्रामुख्याने आजची मागणी आहे. जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं आपली दिशा काय असणार आहे आंदोलनाची, काय सांगाल? आम्ही आता 16 तारखेपासून हे आंदोलन चालू केलं आहे, 16 आणि 17 तारखेला. त्यानंतर जर शासनाने आमच्याकडे जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर आम्ही 18 तारखेपासून आम्ही अतिशय तीव्र असं आंदोलन करणार आहेत आणि समाजातील लोकांना आणि सगळ्या कुटुंबासह आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू आणि आमचा न्याय आहे तो आम्ही शासनाकडून नक्कीच मिळवू. आज आपण जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेला आहात, नेमका आपल्या मागण्या काय आहेत, काय सांगाल? सर, आम्ही इथे जे बसलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर आमच्या अशा मागण्या आहेत की आता जी भरती झालेली आहे, गेल्या वर्षभरापासून आम्ही कंत्राटी तत्वावर कार्यरत आहोत आणि 11 तारखेला जेव्हा 11 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र शासनाने जी आर काढला, त्या जी आरमध्ये फक्त पेसा क्षेत्रातील शिक्षकांना आरक्षित जागेवर भरण्यासाठी ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. पण 11 फेब्रुवारीला जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढला त्याचा चुकीचा अर्थ पकडून, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा चुकीचा अर्थ पकडून 50% फक्त अनुसूचित जमातीलाच दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही जे बिगर आदिवासी समाज जो राहिलेला आहे त्यांनी कुठे जायचं, त्यांनी न्याय कुठे मागायचा? आणि आमच्या ह्या ज्या जागा आहेत त्या आता सध्या कार्यरत दाखवलेल्या आहेत, पण आम्ही खात्रीने सांगू शकत नाही की आम्ही नक्की सुरक्षित आहोत की नाही आहेत. आणि या जागा ज्या पवित्र पोर्टलला न देता आता आम्ही जे सध्या कार्यरत शिक्षक आहोत यांनीच भरल्या जाव्यात आणि याच जागा पवित्र पोर्टलला देण्याच्या आधी कार्यरत शिक्षकांचा समावेश त्यांनी कायम शिक्षकांमध्ये करण्यात यावा आणि नंतरच उरलेल्या जागा पवित्र पोर्टलला द्याव्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.